आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी योगिता. आता मी आलेली आहे विभाग क्रमांकाच्या 19च्या नागरिकांशी संपर्क साधायला. आपण त्यांच्याशी बोलून घेऊया. नमस्कार. विभाग क्रमांक 19च्या उमेदवारांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? आता सध्या जे चेहरे उभे आहेत आपल्या समोर ते सगळे नवीनच आहेत. आपल्याला असं वाटतंय की आता जे उभे आहेत सगळ्यांना एक संधी भेटली पाहिजे. आता सध्या महाविकास आघाडी आहे, रेल्वे इंजिन आणि मशाल आपली युती झालेली आहे. आता सध्या भर दिला पाहिजे मराठी माणसांवरती, कारण की जे पक्ष याच्या आधी होते काम करत होते जरा मराठी कुठेतरी मागे पडत चाललाय असं वाटतंय. तर आपल्याला जर मराठी जगवायची असेल आणि असंच आपले जे पुढे चालत त्या परंपरेत किंवा काही आहेत मराठी गोष्टीला जर पुढे आणायचं असेल तर आपल्याकडे जे ऑप्शन म्हणून उभे आहेत ते आता महाविकास आघाडी आहेत. नवीन चेहरे आहेत, सगळ्यांना एक संधी दिली पाहिजे आणि असाच सपोर्ट आपला सगळ्यांचा पाहिजे की मराठी माणसांना आपल्याला पुढे न्यायचंय, आपल्यासाठी आपल्याला काहीतरी करायचंय. तर नवीन चेहरे आहेत, त्यांच्या मागे आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आताच्या युवा कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? आताचे युवा कार्यकर्ते आता तर ऑलमोस्ट सगळ्यांना समजतं की आपण कोणाला मत दिलं पाहिजे. फक्त पैसे आणि त्याच्या मागे जे सगळं राजकारण चालू आहे ते न सोडता आताच्या मुलांना समजतं की एक्झॅक्ट काम कोण करतंय आणि कोण नाही. तर मुलांना असं स्पेशली काय सांगायची गरज नाहीये. फक्त एवढंच आहे की आपण वर्षाला 2,000 घेण्यापेक्षा किंवा 5,000 घेण्यापेक्षा 5 वर्ष आपण वेस्ट न घालवता आणि 5,000 न घेता एक चांगल्या उमेदवाराला निवडून द्या की तो आपली कामं करेल, आपल्या घरापर्यंत येईल आणि आपले प्रश्न सॉल्व्ह करेल, सोडवेल. की आपल्या घरापर्यंत तो उमेदवार येतोय, आपल्या प्रभागातल्या गोष्टी सोडवतोय, अशा उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचंय. फक्त ते 5,000 रुपये 5 वर्षांसाठी इनफ नाही होत. कामं पण झाली पाहिजेत, आपल्यापर्यंत सगळी सोयी आल्या पाहिजेत. ताई, काय सांगाल, तुमची उमेदवारांकडून काय अपेक्षा आहे? जो आपल्या समाजासाठी एक उपयुक्त योगदान करेल, माझा उमेदवार तसा आहे. मशाल तशी आहे, याला जुनी परंपरा आहे, राजकारण घराणं आहे, ज्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. एक आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला ऍक्च्युली कसं नेतृत्व हवंय हे एका महाराष्ट्रीयनला समजू शकतं. आणि लाडक्या बहिणींची, आपल्या लाडक्या भावांना, लाडक्या उमेदवारांना हीच हाच आशीर्वाद असणार आहे की ह्यांनी जिंकावं, आपल्या लाडक्या बहिणींना मदत करावी. नुसतेच आरोग्य आणि प्रशंसा करून काही होत नाही. तर आपल्या समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या समाजातील लोकांमध्ये बसूनच सॉल्व्ह होतात. ठीक आहे, तर त्यांना हा सपोर्ट म्हणून आज आम्ही सगळ्या भगिनी इथे उभ्या आहोत. आणि मशालीला वोट करा एवढंच मी या सगळ्या भगिनी बंधूंकडून तुम्हाला विवेचन करते. आणि तुम्हाला काय वाटतं, ह्यावेळेस बदल झाला पाहिजे का? बदल झालाच पाहिजे, मशाल ही जिंकलीच पाहिजे, मशाल ही आलीच पाहिजे. आणि प्रत्येक बदल हा एक नेतृत्व घडवतो. प्रत्येक नवीन उमेदवार जेव्हा येतो तेव्हा एका नव्या उमेदीसह येतो आणि तीच भावना नवचैतन्य घेऊन येते. एक नवीन चेंज सगळ्यांनाच हवा असतो. जे परंपराने आलेले आहेत त्यांना जुन्या गोष्टी माहित आहेत. जुनं ते सोनं, शेवटी मी हेच म्हणेन. त्यामुळे मशालला वोट करा. ताई, काय सांगणार की आता बदल झाला पाहिजे का? नक्कीच बदल तर व्हायलाच पाहिजे. आम्ही सगळेजण प्रत्येक वर्षी आपण वोट करायला नेहमीप्रमाणेच उतरतो, पण प्रत्येक वेळी बदल हा सारखाच होत नसतो. प्रत्येक उमेदवार हा वेगवेगळ्या पद्धतीने चालतो. काहींना वाटत असेल की त्यांच्या पद्धतीने पैसा इम्पॉर्टंट आहे राजकारणात, तर ते त्यांनी त्यांचं ठरवावं. पण प्रत्येक गोष्ट पैशाने नाही, तर माणुसकीने सुद्धा बघितली पाहिजे. आज जर एखाद्याला गरज आहे, त्यावेळी जर उमेदवार जर आलाच नाही तर त्याला अर्थ नाही राहत. तर प्रत्येकाने समजून घेऊन, जसे प्रत्येक वेळी वर्षानुवर्षे जसे काय आहेत जे पहिले सगळ्यांना सौम्य आणि जय महाराष्ट्र. आमचे विभाग क्रमांक 19 मधनं अनिल महाराज मोरे यांच्याकडनं आम्हाला हीच अपेक्षा आहे की ते सगळ्यांची कामं आतापर्यंत करत आलेत आणि त्यांनी पुढे पण असंच त्यांचा सगळा संपर्क पुढे चालत राहावा. आणि जी ही आमची युवा पिढी आहे, जी ही आमची सगळी युवा पिढी तुम्हाला दिसते, यांना त्यांनी चांगल्या मार्गाला लावले, सगळ्यांना स्वामी सेवकांच्या मार्गाला लावले. आणि ही जी पिढी जी आहे ती सगळी वाया जात आलेली आहे. पण ही जी पिढी आहे ही सगळी चांगल्या मार्गावर आहे. आनंदनगरच्या प्रत्येक घरात आणि घरात स्वामींचे फोटो लागलेत, हे फक्त अनिल महाराज मोरे यांच्यामुळेच लागलेले आहेत. आणि आनंदनगर मध्ये तुम्ही बघू शकता महाराजांचा भंडारा होतो आपल्या इथे, तो खूप मोठ्या प्रमाणात भंडारा होतो. आणि जी काही कामं असतील लोकांची, अनिल महाराज मोरे मध्यरात्रीही कोणाचे फोन उचलतात आणि प्रत्येक यांची कामं अटेंड करतात. अशीच माझी अपेक्षा आहे की महाराजांनी अजून पुढे जात राहावं. आणि हे जे आपले चारही उमेदवार दिसत आहेत हे पण प्रत्येकाच्या मदतीला धावून येतात पहिल्यापासून. अशीच माझी
आताच्या महाराष्ट्र जनतेला हीच फक्त माझी इच्छा आहे की सगळ्यांनी यांना फक्त एकदा संधी दिली पाहिजे आणि या लोकांची कामं अशीच पुढे नेली पाहिजेत. धन्यवाद. जय तुला महाराष्ट्र. काय वाटतं की आता बदल झाला पाहिजे का? बदल तर होणारच, कारण ठाकरे ब्रँड तर आपल्या मागेच आहे आणि बदल झालाच पाहिजे, कारण नवीन चेहऱ्यांना पण आता लोकांनी साथ दिली पाहिजे. बस माझी एवढीच इच्छा आहे की आम्हाला अजून पुढे नेत जावं आणि अशी युवा पिढी अजून घडत जावी. स्वामी सेवेकर. नमस्कार. मी आज इंटरनेट या ठिकाणी आहे आणि मी इथं पाहिलं की महानगरपालिका निवडणूक 2026 दिनांक 15/1/2026 रोजी निवडणुका होणार आहेत आणि इथला मी महाविकास आघाडीचा जो माहोल बघतोय खूप छान आहे. माझ्या मागे आपण बघत असाल की मशाल आणि रेल्वे इंजिन या अशा मताचे 4 उमेदवार आमचे उभे आहेत आणि 4ही उमेदवार मला वाटतंय की चांगल्या मताने निवडून येतील अशी मला खात्री वाटते आणि येणाऱ्या 15 तारखेला मतदान होऊन 16 तारखेला जो निकाल लागेल तो नक्कीच महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल याची मला खात्री आहे. आम्ही नागरिकांना हेच आवाहन करू की एवढे दिवस आपण बघताय तुम्हाला सुखसुविधा काही किती म्हणाले असतील भाषण करत असतील तरी सुखसुविधा म्हणाव्यात अशा मिळत नाहीत. तर तुम्ही या नवीन चेहऱ्यांना निवडून द्या. या नवीन चेहऱ्यांना जर निवडून दिलं तर तुमच्यामध्ये नक्कीच बदल तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमच्या ज्या सुखसोयी तुम्हाला ज्या हव्यात त्या नक्कीच मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीचा आपले निशाने मशाल मशाल आपली निशाने मशाल मशाल आपली निशाने रेल्वे इंजिन एकच ब्रँड ठाकरे ब्रँड.